शेफाली, मिस शेफाली, शेफाली, चीटिंग आहे, सगळ्यांनी चीटिंग केली आहे माझ्यासोबत. का वागला तसं का? हॅलो हॅलो हॅलो, काय रडतेस का? बाकीचं कुठे आहे? स्टॉप दॅट. आता मला नीट सांग, काय झालंय? ऑफिस मध्ये सगळ्यांना हाफ डे मिळालाय, सगळे गेले, पण मी इथे सावली आहे. शट अप. तू पण निघ. आउट. On the face of the Chaudhary Industries, यशवर्धन चौधरी. असं कॅम्पेनमुळे लोकांना वाटणार आहे. डोंट वरी यश, ही सिमी लवकरच तुझी जागा घेणार आहे नक्की. तुम्ही मला सांगायचं ना, मी आधीच प्रपोज केलं असतं त्याला. चल, विडी कुठली? अगं नेहा, मी तुला सांगते, तुझा हा मित्र आहे ना, ह्याला मी बघितल्या बरोबरच ओळखलं होतं. हा कोणी वेगळाच माणूस आहे म्हणून. अगं नेहा, लेले काकूनी तर फक्त ओळखलंच होतं, पण मी तर गुड्डीला बोलून पण दाखवलं होतं. एवढा मोठा माणूस आहे आणि आपल्याला आत्ता कळतोय. हो ना. नेहा, अगं त्याने कधी जाणवूच दिलं नाही ग, मग आपल्याला तरी कसं कळणार ना? आणि मी काय वेडी, घरच्यासारखं समजून काही काम सांगत होते हो त्याला, आणि तोही करत होता. हेही विशेषच. हो ना, मी तर त्याला मानलाच. म्हणजे काय आहे, माझ्या विस्मरणाचा सगळ्यांना इतका त्रास होत असतो, पण त्याने कधी एवढं सुद्धा जाणव दिलं नाही मला. मी काय म्हणते, यावर्षी त्याला सत्यनारायणच्या पूजेसाठी बोलवायचं का? हो हो, छान आयडिया आहे. तेवढंच सोसायटीचं पण नाव होईल. पण आधी नेहा, मला जरा त्याला पहिल्यांदा भेटव, कारण माझ्या गुड्डीसाठी त्याच्या ओळखीत एखादा मुलगा आहे का बघायचा आहे ग मला. हो. अहो, गुड्डीची आई, गुड्डीचं लग्न जमवायला ते काय वधूवर सूचक मंडळ आहे का त्यांचं? मी काय म्हणते नेहा, आपण की नाही त्यांच्याशी नोकरी धंद्याचंच बोलूया, म्हणजे आपल्या सोसायटीतल्या मुलांना नोकरी मिळेल. आई, हे सगळे बोलताय ते खरं आहे का? फ्रेंड खरंच पॅलेस मध्ये राहतो? अगं हो, फ्रेंड खरंच पॅलेस मध्ये राहतो. अगं त्याचा मोठा पॅलेस आहे आणि त्याचं मोठं विमान सुद्धा आहे. अगं घरात सगळे नोकर चाकर आहेत. करोडपती आहे तो, करोडपती. आपण की नाही दादरला जातो ना, तसं ते दुबईला जाऊन येत असतील. बापरे. ए नेहा, ऐक ना, आम्हाला पण भेटव नाही. तू त्याला इकडेच बोलवून घे ना. नेहा, मला पण भेटायचंय ग त्याला. अगं एकदा तर आम्हाला भेटव, एकदा 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 भेटव, एकदा 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 भेटव ना नेहा. एकदा एकदा भेटव गं. एकदा. प्लीज प्लीज शांत व्हा. तुम्ही ज्या यशबद्दल बोलताय ना, त्याचा आणि माझा काही एक संबंध नाहीये.
माझ्या आणि परीच्या आयुष्यात त्याचं काही स्थान नाही. त्यामुळे जर आता तुम्हा सगळ्यांना सांगून देते एक गोष्ट, तुम्ही जर त्याला इथे बोलवलं आणि जर तो माझ्यासमोर आला तर माझ्याहून वाईट कोणी नाही. तुम्ही सगळे त्याचं एवढं कौतुक करताय कारण तुम्ही अजून त्याला ओळखलेलं नाहीये. मी त्याला ओळखलंय, खूप नीट ओळखलंय. एक नंबरचा खोटारडा आहे तो. त्याने फक्त मला नाही तर तुम्हाला सगळ्यांना फसवलंय. त्यामुळे त्याच्यापासून लांब राहा. आणि परी, जो माणूस सतत खोटं बोलत असतो ना तो कधीच कोणाचा फ्रेंड नसतो, हे लक्षात ठेव. आणि यश पासून लांब राहा. चल. हो, फ्रेंड खरंच पॅलेसमध्ये राहतो. अगं त्याचा मोठा पॅलेस आहे आणि त्याचं मोठं विमान सुद्धा आहे. अगं घरात सगळे नोकर चाकर आहेत. करोडपती आहे तो, करोडपती. ऑफिसमध्ये एक फ्रॉड पकडण्यासाठी म्हणून मला माझी ओळख लपवावी लागली होती. दॅट्स इट. मी जर का हे सगळं फक्त माझ्या फायद्यासाठी केलं असतं तर मी तुझ्यात असा गुंतत गेलो नसतो. माझं मनापासून प्रेम आहे तुझ्यावर नेहा. आय जेन्युइनली लव्ह यू. बाळा, सॉरी मी आता तुला ओरडले ना. पण काय ना परी, कधी कधी आपल्या आयुष्यात एखादा व्यक्ती येतो आणि मग आपल्याला त्याची सवय लागते. तो सतत आपल्या आजूबाजूला असतो. आपण एक हाक मारली ना की तो धावत येतो सगळं काम सोडून. आणि मग तो अचानक यायचा थांबतो किंवा आपण त्याला थांबवतो. आपल्याला त्याचा त्रास होतो पण आपण सवय केली पाहिजे ना. आई तू जे बोलते ते मला कळत नाहीये. ये, मी तुला सोपं करून सांगते. असं समज की आपण एक गेम खेळतोय. या गेम मध्ये ना तू आणि मी पार्टनर आहोत. तू माझी पार्टनर आणि मी तुझी पार्टनर. आपली ना एक स्ट्रॉंग टीम आहे. बरीच माणसं येतील, आपल्याला हरवायचा प्रयत्न करतील, आपल्याला रडवायचा प्रयत्न करतील. पण जोवर आपली टीम अशी स्ट्रॉंग असेल ना तोवर आपल्याला कोणीच रडवू शकणार नाही, कोणी हरवू शकणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव बाळा.